तर ठाण्यातील जनता माझीच, त्यांच्या अडचणी दूर करू असं गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे। ठाण्याचा मी संपर्क प्रमुख नाही तर संपर्क मंत्री असल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय। ठाण्यामध्ये जुनी शिवसेना भाजपा युती होती, ती एक दिलानं काम एकसंघपणे करणारी होती असं माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं। भविष्य काळामध्ये ह्या MMRD परिसरामध्ये ही समस्या आहे, मुंबईत आहे। फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून ती समस्या तिथं नाही। आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून ठाणे शेवटी आमचं एकेकाळी मी या जिल्ह्याचा 3 वेळा पालकमंत्री होतो। तर शेवटी जनता आपलीच आहे आणि त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक सरी काम करू असा विश्वास व्यक्त करतो। ठाण्यामधली जुनी जी काही शिवसेना आणि भाजप युती होती, त्या युतीमध्ये एक दिलाने एक संघपणे काम करणारे आमच्याकडून मोदा जोशी होते आणि आज या ठिकाणी ठाण्याचे आमदार संजय केळकर या ठिकाणी भेटले, त्यांचा सुद्धा मी गौरवपूर्वक उल्लेख करतो।